विद्यार्थी मित्रांनो, हीटचे प्रॉब्लेम आपण कंटिन्यू करूया. काही प्रॉब्लेम झालेले आहेत. पुढचा प्रॉब्लेम बघूया आपण. सी प्रॉब्लेम पहा. पहिल्यांदा प्रॉब्लेम मी वाचतो, गिवन डाटा लिहूया, त्यानंतर कॅल्क्युलेशन करू. A thermally insulated pot has 150 gram ice. pot मध्ये आपण 150 ग्रॅम आईस घेतला आहे. At temperature 0 degree Celsius. 0 degree Celsius ला आहे. How much steam of 100 degree Celsius has to be mixed to it so that water of temperature 50 degree Celsius will be obtained? 100 डिग्रीची वाफ त्या बर्फामध्ये मिक्स केल्यानंतर 50 डिग्रीचं वॉटर तयार झाले, तर ती किती स्टीम आपण मिक्स केलेली आहे हे आपल्याला काढायचं. तर इथं लक्षात घ्या, दोन ऑब्जेक्ट आहेत. एक म्हणजे आईस 0 डिग्रीचा आणि एक म्हणजे स्टीम आहे 100 डिग्रीची. आईस कोल्ड बॉडी, स्टीम हॉट बॉडी. जेव्हा दोन्ही कॉन्टॅक्टमध्ये येतील, स्टीमची हीट लॉस होणार, आईस काय करणार, हीट गेन करणार. तर स्टीम किती स्टीम यूज झाली ते आपल्याला काढायचं आहे. मास ऑफ स्टीम करायचं. तिथे दोन ऑब्जेक्ट पैकी फर्स्ट ऑब्जेक्ट आपण आईसला घेऊ, सेकंड ऑब्जेक्ट स्टीमला घेऊ. म्हणून मास ऑफ आईस एम घेऊया 150 ग्रॅम. किती आईस? 150 ग्रॅम. टेम्परेचर आहे 0 डिग्री सेल्सिअस. तर लक्षात घ्या, 0 डिग्रीचा आईस हा 50 डिग्री वॉटरमध्ये कन्वर्ट करत आहोत. म्हणजे चेंज इन टेम्परेचर डेल्टा टी1 किती होईल? 50 मायनस 0 म्हणजे 50 होईल. स्पेसिफिक हीट ठरलेली आहे 1 कॅलरी पर ग्रॅम डिग्री सेल्सिअस. आईस असो, वॉटर असो, स्टीम असो, प्रत्येकाची ठरलेली आहे. लॅटेंट हीट ऑफ आईस दिलेला आहे 80 कॅलरी पर ग्रॅम. त्यानंतर आता घेऊया स्टीम हा सेकंड ऑब्जेक्ट. मास ऑफ स्टीम आपल्याला काढायचा आहे M2. डेल्टा T2 स्टीम होती पहिल्यांदा 100 डिग्री सेल्सिअस. 50 डिग्रीवर वॉटर कन्वर्ट झालं, म्हणजे 100 मायनस 50 घेऊया. कितीचा डिफरन्स आहे? 50चा. स्पेसिफिक हीट तीच आहे, कॅलरी पर ग्रॅम डिग्री सेल्सिअस. लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन दिलेलं आहे आपल्याला. लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन आहे 540 कॅलरी पर ग्रॅम दिलेलं आहे. तर इथं लक्षात घ्या, आता आईस कोल्ड बॉडी आहे, स्टीम हॉट बॉडी आहे. आईस काय करणार? हीट ऍब्सॉर्ब करतात. पहिल्यांदा आपण आईसचं करूया. हीट ऍब्सॉर्ब करूया. हीट ऍब्सॉर्ब बाय आईस. तर आईस हा 0 डिग्रीवर आहे. 0 डिग्रीवरून 50 डिग्रीचं त्याचं वॉटर तयार आहे. तर पहिल्यांदा काय करेल की 0 डिग्रीला आईसचं पहिल्यांदा वॉटरमध्ये कन्व्हर्जन होईल, मेल्टिंग होईल. मेल्टिंग होत असताना टेम्परेचर 0 डिग्रीच असते, हीट चालू असते, तेव्हा ती लॅटेंट हीट शोषत असते. इथं दोन प्रकारची हीट आपल्याला तो ऍब्सॉर्ब करेल आईस. एक म्हणजे आईसचं वॉटर होताना 0 डिग्रीला, आणि पुन्हा 0 डिग्रीवरून 50 डिग्री होताना तो ऍब्सॉर्ब करेल. तर आईसचं वॉटर होत असताना तेव्हा आपण फॉर्म्युला लिहूया M1N1, मास इंटू लॅटेंट हीट. कारण इथं फक्त स्टेट बदलायचं. 0 डिग्रीचं आईस 0 डिग्री वॉटरमध्ये कन्वर्ट झालं. 0 डिग्री वॉटरमधून आता 50 डिग्रीवर येणार आहे. त्यासाठी आपला रेग्युलर फॉर्म्युला काय? M1C1 डेल्टा T1, MC इंटू डेल्टा T. कारण टेम्परेचर चेंज झालं, 0 वरून 50 येतं. कॅल्क्युलेशन करूया. मास आहे 150, लॅटेंट हीट आहे 80, पुन्हा मास 150, स्पेसिफिक हीट 1 आणि डेल्टा T 150. 150 इंटू 80 करून घ्या, 12,000 डिग्री. आणि 150 इंटू 50 करून घ्या, किती? 7,500. दोन्ही मिळून किती होणार? 19,500 कॅलरी. एवढी हीट हा ऍब्सॉर्ब करेल आईस. ठीक आहे. पण हा हीट ऍब्सॉर्ब कोणाकडून करायला? स्टीम करून. स्टीम काय करत आहे? हीट लॉस करत आहे. बरोबर आहे. आता आपण स्टीमची हीट लॉस करूया. याला Q1 म्हणू. हीट लॉस्ट बाय स्टीम, त्याला Q2 म्हणू. स्टीम
100 डिग्रीची आहे, 100 डिग्रीवरून तो 50 डिग्रीला येणार आहे वॉटरमध्ये. तर पहिल्यांदा 100 डिग्रीला स्टीमचं पहिल्यांदा वॉटरमध्ये रूपांतर होईल, तेव्हा तो हीट लॉस करेल. त्याचा फॉर्म्युला आपण लॅटेंट हीटचा ठेवूया. पुन्हा 100 वरून 50 वर येण्यासाठी तो वेगळा फॉर्म्युला ठेवूया. 100 डिग्रीला स्टीमचं वॉटरमध्ये रूपांतर होत आहे, अशा वेळेस लॅटेंट हीटचा फॉर्म्युला M2 N2. या ठिकाणी 100 डिग्रीचं वॉटर तयार झालं. पुन्हा कुलिंग करा 100 डिग्रीवरून 50, त्यासाठी फॉर्म्युला काय M2 C2 डेल्टा T M2 N2. स्टीमचं आपल्याला मास काढायचा आहे, M2 काढायचा आहे, राईट. लॅटेंट हीट दिलेली आहे 540 प्लस M2 काढायचा आहे, C2 1 आहे, डेल्टा T2 50 आहे, डेल्टा T2 100 मायनस 50. तर यामध्ये M2 कॉमन काढूया. राहते काय 540 प्लस 50, 540 प्लस 50 म्हणजे 590 क्यूब. तर आपल्याला माहिती आहे की जेवढी स्टीम हीट लॉस करत आहे तेवढीच हीट आईस घेत आहे. Q1 इक्वल टू काय लिहिलं आपल्याला Q2. Q1 किती काढला आपण 19,500, Q2 काढला M2 590. 590 हा मल्टिप्लाय मध्ये डिवाइड मध्ये जाईल. M2 बरोबर 19,500 डिवाइडेड बाय 590 कॅन्सल. 59 ने डिवाइड करा. 59 ने जर डिवाइड केलं तर 33.05 ग्रॅम एवढी स्टीम यूज होईल. लक्षात घ्या 150 ग्रॅमचा आईस आहे, त्याला 50 डिग्री वॉटरमध्ये आणायचं तर स्टीम किती लागेल 33.05 ग्रॅम एवढी लागेल. तर थोडेसे अवघड आहे प्रॉब्लेम, तरी तर लक्षात घ्या आईस हा 0 डिग्रीवरून 50 वर आहे. येत असताना पहिल्यांदा आईस हा 0 डिग्रीला पहिलं वॉटरमध्ये रूपांतर होईल लॅटेंट हीट, त्याचा फॉर्म्युला अमोनियम. पुन्हा त्याचं टेम्परेचर 0 वरून 50 वर आहे, तो फॉर्म्युला आपण M1C1 डेल्टा T घेऊ. स्टीमलाही तसं स्टीम 100 डिग्रीला आहे, ते पहिलं वॉटरमध्ये येईल 100 डिग्रीला आणि नंतर 50 डिग्रीवर येईल. असे दोन्ही फॉर्म्युला ठेवून आपण कॅल्क्युलेशन करू शकतो. आता शेवटचा प्रॉब्लेम आहे कॅलोरीमीटरचा. हा व्यवस्थित लिहून घ्या. प्रॉब्लेम सॉल्व करने अगोदर गिवन डाटा पूर्णपणे लिहून घेऊया. कॅलोरीमीटर हॅज मास 100 ग्रॅम. कॅलोरीमीटर आहे 100 ग्रॅमची. स्पेसिफिक हीट आहे 0.1 किलो कॅलरी पर किलोग्राम डिग्री सेल्सियस. इट कंटेन्स 250 ग्रॅम ऑफ लिक्विड ॲट 30 डिग्री सेल्सियस. लिक्विड आहे 250 ग्रॅम. हॅविंग स्पेसिफिक हीट दिलेली आहे 0.4. इफ वी ड्रॉप अ पीस ऑफ आईस, बर्फाचा तुकडा, या ठिकाणी 3 ऑब्जेक्ट आहेत, एक कॅलोरीमीटर, एक लिक्विड आणि आईस. कॅलोरीमीटर, लिक्विड, आईस. कॅलोरीमीटरला फर्स्ट ऑब्जेक्ट धरू, लिक्विडला सेकंड, आईसला थर्ड ऑब्जेक्ट. वन बाय कॅलोरीमीटर ऑफ मास 100 ग्रॅम. मास ऑफ कॅलोरीमीटर M1 100 ग्रॅम. ओके. त्यानंतर स्पेसिफिक हीट दिलेली आहे 0.1. स्पेसिफिक हीट 0.1 किलो कॅलरी आलं, त्याला कॅलरी पर ग्रॅम डिग्री सेल्सियस मध्ये आणूया. तेच व्हॅल्यू येते आणि त्याचं टेम्परेचर लिक्विड आणि कॅलोरीमीटरचं सेम राहतं 30 डिग्री. म्हणून इथं टेम्परेचर ऑफ कॅलोरीमीटर येऊया 30 डिग्री सेल्सियस. त्यानंतर आता व्हॅल्यू काढूया लिक्विडची. लिक्विड आहे 250 ग्रॅम. मास ऑफ लिक्विड, लिक्विडला आपण सेकंड ऑब्जेक्ट घेऊया M2 250 ग्रॅम. स्पेसिफिक हीट ऑफ लिक्विड दिलेली आहे आपल्याला 0.4 आहे. किलो कॅलरी आहे, त्याला कॅलरी लागलं तरी
व्हॅल्यू तेवढीच येईल. तर 1000 ने मल्टिप्लाय करतो ना 1000 ने डिवाइड करतो. त्याचं टेम्परेचर 30 आहे. T2 30 डिग्री सेल्सिअस. कॅलोरीमीटर आहे. लिक्विडचं टेम्परेचर सेम राहतं. थर्ड ऑब्जेक्ट, आता त्या लिक्विडमध्ये आपण आईस टाकणार आहोत. मास ऑफ आईस, थर्ड ऑब्जेक्ट, त्याला M3 बनवूया. किती टाकला आपण आईस? 10 ग्रॅमचा टाकला, 0 डिग्रीला. 10 ग्रॅमचा आणि टेम्परेचर आहे त्याचं 0 डिग्री सेल्सिअस. स्पेसिफिक हीट काय असते त्याची? 1 असते आईसची नेहमी, कॅलरी पर ग्रॅम डिग्री सेल्सिअस. स्पेसिफिक ठरलेली आहे. व्हॉट विल बी द टेम्परेचर ऑफ मिक्सर? तर लक्षात घ्या, मिक्सरचं टेम्परेचर काढायचं. तर 30 डिग्रीची कॅलरीमीटर आहे, 30 डिग्रीचा लिक्विड आहे. समजा हे कॅलोरीमीटर. या कॅलोरीमीटर मध्ये या दोघांचे तापमान 30 डिग्री आहे, याचे आणि या कॅलोरीमीटरचे. याच्या बर्फाचा तुकडा टाकला आहे किती डिग्रीचा? 0 डिग्री. तर काय होईल? 0 डिग्री कोल्ड बॉडी, लिक्विड आणि कॅलोरीमीटर हॉट बॉडी. तर हा हीट ऍब्सॉर्ब करेल आणि हीट लॉस करेल. 0 आणि 30 च्या मध्ये टेम्परेचर येईल ते मिक्सरचं. तर ते टेम्परेचर ऑफ मिक्सर काढायचं. टेम्परेचर ऑफ मिक्सर म्हणजे कोणाचं? तिघांचे काढायचं. लेट टेम्परेचर ऑफ मिक्सर आपण घेऊया T. काय घेऊया? T. आणि आता या ठिकाणी मग पहिल्यांदा आपण कॅलोरीमीटर काय करेल? तर हीट काय करेल? लॉस्ट करेल. लिक्विड सुद्धा हीट लॉस्ट करेल आणि आईस काय करेल? हीट ऍब्सॉर्ब करेल. तर तिघांची व्हॅल्यू आपण करूया. हीट लॉस्ट बाय कॅलोरीमीटर. हीट लॉस्ट बाय कॅलोरीमीटर याला आपण Q1 म्हणूया. M1 C1 डेल्टा T. फॉर्म्युला काय हीट लॉसचा? M1 C1 डेल्टा T1. तर या ठिकाणी मास ऑफ कॅलोरीमीटर दिले आपल्याला 100. स्पेसिफिक हीट आहे 0.1. डेल्टा T1 चेंज इन टेम्परेचर 30 होतं. 30 वरून किती येणार आहे? तिघांचे मिळून आपण T घेतले. ती व्हॅल्यू 30 पेक्षा काय कमी राहणार आहे? 30 मायनस T. 30 मायनस T. 30 व्हॅल्यू जास्त, हीट लॉस होणार आहे. 30 वरून T येणार आहे. 30 मायनस T लक्षात घ्या. हे झालं. 100 into 0.1 10 होईल. 10 into 30 minus T. हे झालं Q1. त्यानंतर घेऊया हीट लॉस्ट बाय लिक्विड. त्याला Q2 घेऊया. M2 C2 डेल्टा T. लिक्विड सुद्धा हीट लॉस्ट करेल. किती आहे लिक्विडचा मास? 250 ग्रॅम. स्पेसिफिक हीट आहे 0.4. याचं टेम्परेचर चेंज किती होईल? तो सुद्धा 30 वर होता. 30 वरून T वर येणार आहे. 30 मायनस T. 30 मायनस T. कॅल्क्युलेशन करा. हा 0 कॅन्सल झाला. 100 होईल. 30 मायनस T होईल. Q. राईट. पुढे आता हीट जेवढी लॉस्ट झालेली आहे, आईस काय करेल? हीट घेईल. हीट गेन बाय आईस. हीट गेन बाय आईस. आता कॅलोरीमीटर आणि लिक्विड हा 30 डिग्रीचा होता, पण आईस हा 0 डिग्रीला आहे. 0 डिग्रीला आईस हा जेव्हा घेईल तेव्हा पहिल्यांदा आईसचं वॉटरमध्ये रूपांतर होतं. तिथे लॅटेंट हीटचा वापर आणि पुन्हा 0 डिग्रीवरून T वर येईल. मग इथे दोन फॉर्म्युले घेऊ. Q घेऊया आपण. M3 L3 प्लस M3 C3 डेल्टा T3. एक लॅटेंट हीटचा कधी वापर होईल? 0 वरून 0 डिग्रीला आईसचं वॉटरमध्ये रूपांतर झालं आणि पुन्हा 0 डिग्री वॉटरचं T एवढं टेम्परेचर येणार. तर इथे आपल्याला लॅटेंट हीट दिलेली आहे. लॅटेंट हीट आपल्याला यूज करावं लागेल. आईसची लॅटेंट हीट असते 80. किती असते? 80. या ठिकाणी घेऊया लॅटेंट हीट
of ice L3 लिया 80 कैलोरी पर ग्राम. आइस किती आहे 10 ग्रॅम. 10 into 80 plus M3 किती आहे 10 into 1 into डेल्टा T3 किती आहे तर तो 0 डिग्री वर टी व्हॅल्यू मोठी आहे टी मायनस 0 येईल. टी मायनस 0 या ठिकाणी झालं 100 प्लस 10 into t 10t म्हणून केलं टी मायनस 0 असल्यामुळे इथे टी राहील हा क्यू. तर आपल्याला माहित आहे की या ठिकाणी q इक्वल टू q1 प्लस q2 येणार आहे. तर हीट गेन बाय आइस इक्वल टू हीट लॉस बाय कॅलोरीमीटर अँड वॉटर. 800 प्लस 10t इक्वल टू q1 बघा 10 30 minus t प्लस q2 किती आहे 100 30 minus t 30 minus t या ठिकाणी कॉमन निघेल 800 plus 10t 10 plus 100 आणि 30 minus t कॉमन निघेल 10 plus t into 110 into 30 minus t 800 plus 10t. पुढील कॅल्क्युलेशन मी इकडे करतो या ठिकाणी 800 plus 10t equal to ब्रॅकेट सॉल्व करा 110 into 30 करा 0 0 3 3300 minus 110t minus 110t इकडे आणतो प्लस होईल प्लस 800 तिकडे लिहितो मायनस 110t plus 10t equal to 800 तिकडे द्या 3300 minus 800 ओके 110 आणि 10 काय 120t equal to सबट्रॅक्शन करा 0 0 13 into 8 5 2500 ओके. त्यानंतर t equal to 120 मल्टीप्लाय नंतर डिवाइड मध्ये जाईल 2500 divided by 120 कॅन्सल 12 ने डिवाइड करा 12 ने जर आपण डिवाइड केलं त्या ठिकाणी 250 ला 20.83 डिग्री सेल्सिअस किती आहे 20.83 लक्षात घ्या. तर या ठिकाणी 30 डिग्रीची कॅलोरीमीटर आहे लिक्विड सुद्धा 30 डिग्री आहे त्यामध्ये 0 डिग्रीचा आईस टाकला तर तिघाचं मिळून टेम्परेचर किती आहे 20.83 डिग्री सेल्सिअस असं आपल्याला सांगते. तर या ठिकाणी काय केलं लक्षात आलं पहिल्यांदा कॅलोरीमीटरने हीट किती लॉस केली ते काढलं लिक्विडने हीट किती लॉस केली ते काढलं आईस हीट गेन करत आईस 0 डिग्रीला हीट मिळाल्यामुळे आईसचं पहिलं वॉटरमध्ये रूपांतर होईल त्यासाठी फॉर्म्युला लॅटेंट हीटचा घेतला आणि परत टेम्परेचर त्याचं 0 वरून टी होईल तो वेगळा फॉर्म्युला. अशा पद्धतीनं हा प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करता येतो. पुन्हा पुन्हा बघूया अशा पद्धतीनं सॉल्व्ह केलंय थोडंसं डिफिकल्ट आहे प्रॉब्लेम पुन्हा पुन्हा तुम्हाला हे पाहावं लागेल आणि बोर्डवर वहीमध्ये पुन्हा लिहून काढा प्रॅक्टिस करा तरच हा प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करता इझी प्रॉब्लेम नाही. तर या ठिकाणी हीटचे एक्झरसाइज मध्ये पूर्ण प्रॉब्लेम संपतात. ओके.